आपल्या इथे एक टॅबू मानला जातो की पिरियड्सच्या दिवसामध्ये कोणी किचन मध्ये किंवा मंदिरात नाही जायचं. खूप वर्षांपासून याची मनाई केली जात आहे. डोक्यावरून आंघोळ करायला देखील मनाई केली जाते. तर हे का केलं जातं? आपल्या शास्त्रात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्या मागे एक कारण आहे. या मागचं कारण जाणून घेऊया. पूर्वीच्या काळामध्ये मंदिर जे होते ते घराच्या बाहेर होते, म्हणजे घरात कोणतंही मंदिर नव्हतं. काही अंतरावरती मंदिर होतं जिथे सगळे एकत्र येऊन पूजा करायचे. त्या काळामध्ये लाईट नव्हत्या, अंधार होता आणि जंगल होते आणि त्या जंगलामध्ये जंगली प्राणी राहत होते आणि रक्ताच्या वासाने ते प्राणी मनुष्यांवरती अटॅक करायचे आणि त्यामुळे असं म्हणलं जायचं की तुम्ही मंदिरात जाऊ नका. मंदिरात मनाई करायचं अजून एक कारण की मंदिरातल्या व्हायब्रेशन्स खूपच हाय असतात आणि पिरियड मध्ये लेडीजची बॉडी जी असते ती एकदम लो असते आणि त्यामुळे त्रास होईल, त्यामुळे मंदिरात जायला मनाई केली जायची. दुसरं म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायला मनाई केली जाते. आपण बघतो की लहान मुलाच्या नाकातनं जर रक्त आलं तर डोक्यावरती पाणी ओतलं जातं, ते रक्त थांबण्यासाठी. आणि पिरियडच्या दिवसामध्ये असं केलं तर इम्प्युअर ब्लड जे बाहेर निघतंय ते थांबेल. त्यामुळे असं म्हणलं जातं की कमीत कमी 3 दिवस तरी डोक्यावर आंघोळ नाही केली पाहिजे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त